चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. टेक्निकल विषय खूप जास्त डिस्कशन मी केलं. नॉन टेक मध्ये मी महाट्रान्सको ई करता मराठीचा डिटेल सिलेबस घेऊन आलो होतो की कोणते पॉइंट्स तुम्हाला करता येईल, कोणते टॉपिक्स तुम्हाला करता येईल जेणेकरून मराठीमध्ये चांगला स्कोर येईल. मराठी व्यतिरिक्त जी एक डिमांड होती ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची, राईट आहे. त्याच्यापैकी जो ऍप्टिट्यूडचा पोर्शन आहे बाळांनो, त्याला मी थोडं जास्त इम्पॉर्टन्स देतो. कारण ऐकून घ्या, कारण रिझनिंग मध्ये असेही तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जे अटेम्प्ट करायला भेटतात ना, 40 क्वेश्चन 20 मार्क्स आहे ना, तर नंबर ऑफ क्वेश्चन जास्त भेटून जातात. त्याच्यापैकी जरी 10-15 जरी तुम्ही मॅनेज करून घेतले सगळं आणि त्याच्यामध्ये नंबर मिसिंग झालं आहे ना, काही छोटे मोठे ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही थोडा लॉजिक लावून आहे ना, डायग्राम देतात, मिसिंग नंबर काढायला लावतात. सो तुम्ही मॅनेज करू शकतात. पण चॅलेंजिंग पार्ट जो पडतो ना, हा ऍप्टिट्यूडचा पडतो. याच्याकरता म्हणेल जे मुलं ऑलरेडी बँकिंगला प्रिपरेशन करता आहेत किंवा आतापर्यंत करत होते, त्या मुलांना ऍप्टिट्यूड एवढी डिफिकल्ट वाटत नाही. पण जे मुलांनी ऍप्टी कधी बघितलीच नाहीये आहे ना, फॉर एक्झाम्पल आमचे इंजिनिअरिंग सारखे मुलं आहे ना, ज्यांनी खूप कमी ऍप्टिट्यूड बघितली असते आणि आता IBPS वगैरे पेपर शेड्यूल करते, सो तिथे थोडंसं चॅलेंजिंग पडतं. तर अशा मुलांसाठी एक जनरल ऍप्टिट्यूडचा आहे ना, एक शॉर्ट कॉन्सेप्ट घेऊन आलोय. नवे नवे एक शॉर्ट कोर्स घेऊन आलोय, राईट आहे. शॉर्ट आणि स्वीट कोर्स बाळांनो, याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग लेवलचं काहीच भेटणार नाही. अगोदरच एक्सपेक्टेशन क्लिअर करून देतो. जर तुम्ही बँकिंगसाठी हा कोर्स कुठे बघत असणार ऍप्टिट्यूडचा, तर इथे काही स्कोप नाहीये. हा फक्त तुमच्या महाट्रान्सको, महाजेनको किंवा कोणतीही गव्हर्नमेंट एक्झामसाठी जिथं क्वेश्चन्स ऍप्टिट्यूडचे तुमचे आरामात सॉल्व्ह होऊन जातील या एका कोर्सने. त्या कोर्स विषयी थोडंसं डिटेल सांगायला आलोय है ना. प्राइस काय असेल वगैरे काय असेल खूप नॉमिनल ठेवलंय, कारण आता हे जे 7-8 दिवस आहे ना, जर तुमचं ऍप्टी तुम्ही काहीच बघितलं नसेल, ऍप्टीमध्ये काय करावं हेच कळत नसेल, तर तुम्ही एकदम बरोबर चॅनलला आहात. इथून तुम्ही तुमची ऍप्टीची स्टार्ट आणि एंड 1 ते 2 दिवसामध्ये करू शकता खूप आरामात. याचं रिझन मी देतो, कारण तुम्ही ऑलरेडी इंजिनियर आहात, तुमचे कॅल्क्युलेशन थोडे बऱ्यापैकी असतात. तुम्हाला जर थोडं फक्त एखाद्या क्वेश्चनचा टाईप, त्याचं लॉजिक आणि त्याच्यासाठी उपयोगी येणारा फॉर्म्युला एवढं जरी सांगून दिलं ना, तुम्ही पेपरला क्वेश्चन्स खूप चांगला अटेम्प्ट करून घेशाल, राईट आहे. तर ऍप्टीविषयी बोलायला गेलं, कोर्स विषयी थोड्या वेळाने बोलतो है ना. पहिले ऍप्टी जर वेटेज लक्षात घेतलं, तर मी अगोदरच बोललो होतो, माझं जनरल ऍप्टिट्यूड बाळांनो, नंबर ऑफ क्वेश्चन्स माझे 20 असणार, नंबर ऑफ मार्क्स माझे 10 असणार. प्रत्येक क्वेश्चनला आहे ना, ईच क्वेश्चन है ना, ईच क्वेश्चनला माझे हाफ मार्क्स असतात है ना. सो तुम्ही करून घ्या, 20 गुणिले हाफ म्हणजे टोटल किती झाले माझे 10 मार्क्स आहे ना. टोटल 10 मार्क्स करता आपली लढत आहे. आता बघा, माझी लढाई 10 मार्का करता जरी असली ना, पण हा कोर्स या 10 मार्कासाठी परत सांगतो नाहीये. मी बोलतो ना, मी फक्त एक शॉर्ट आणि स्वीट अटेम्प्ट मारलाय, जेणेकरून एक्झामला तुमचे या आउट ऑफ 10 मार्क्स पैकी 6 ते 7 मार्क्स, किती बाळांनो, 6 ते 7 मार्क्स आरामात सुटून जातील या छोट्याशा कोर्सने, राईट आहे. मग याच्यासाठी जर लढाई द्यायची असेल, तर सर्वात अगोदर कोणते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत, तर बाळांनो हे 9 टॉपिक्स मी पकडले है ना. याच्यामध्ये आणखी काय म्हणतात, सब टॉपिक पण येऊन जाणार, पण हे 9 टॉपिक याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंट एक्झाम करता, परत परत अंडरलाईन करतोय, आरामात कव्हर केले. रेशो प्रपोर्शन पासून ऑलवेज ऍप्टिट्यूडची सुरुवात केली कधीही बरी, कारण हा रेशो प्रपोर्शनचा उपयोग करून तुम्ही टाइम वर्कचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून घेतात आणि TSD म्हणजे टाइम स्पीड डिस्टन्सचे पण सॉल्व्ह जातात. आणि विश्वास ठेवा, मिक्सचर ॲलिगेशनचे आणि प्रॉफिट लॉसचे आणि सिंपल इंटरेस्ट सगळे प्रॉब्लेम तुम्ही फक्त या एकाच कॉन्सेप्टने करू शकतात. आणि जर हे बघायचं असेल कसं, तर या कोर्समध्ये तुम्हाला याच्या शॉर्टकट ट्रिक्स अँड टिप्स भेटून जातील. फक्त रेशो आणि प्रपोर्शनचं लॉजिक वापरून आपण प्रत्येक टॉपिक स्मार्टली करू शकतो. बघा, जनरल ऍप्टिट्यूडचा पंगा काय असतो माहिती आहे का, प्रत्येक क्वेश्चनला जर बऱ्यापैकी वेळ दिला ना, सॉल्व्ह होणार, विदाऊट डाऊट सॉल्व्ह होणार. पण परत तोच एक माइंडसेट जर बघितला एक्झामचा, की सर माझ्याकडे जितका रिक्वायर्ड वेळ आहे त्या वेळामध्ये कव्हर होणार का, तर याचा आन्सर असेल नो. म्हणून बाळांनो, तुम्हाला एका शॉर्ट आणि स्वीट शॉर्टकटची गरज आहे, जी तुम्हाला कुठूनही गेन करता आली, व्हेरी गुड. जर आतापर्यंत कुठंच केलं नसेल, तर इकडं तिकडं काहीच करू नका. हे एक 9 ते 10 टॉपिक्स है ना, एजेस पण आहे, एजेसचे प्रॉब्लेम पण रेशो प्रपोर्शनने सॉल्व्ह होतात. हे सगळे जे आहेत ना बाळांनो, हे सगळे टॉपिक आपण 2 ते 3 व्हिडिओ इच है ना, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल याचे काहीतरी 18 ते 20 व्हिडिओज भेटणार. किती? 18 ते 20 व्हिडिओ, बस खतम खतम. याच्यामध्ये तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होऊन जाणार. विश्वास ठेवा, या 10 पैकी ना, 10 पैकी तुमचे 6 ते 7 मार्क्स कुठंच जाणार नाही. जर तुम्ही ते टॉपिक्स प्रॉपरली केले तर. हे सगळं करण्यामागचं कारण बाळांनो, मला येणारे व्हॉट्सअपला पिंग्स आहे ना, की सर कुठेतरी करा,
याचे काही व्हिडिओज तुम्हाला युट्यूबला पण भेटून जातील आणि डेमो, आणि डेमो मी कोर्समध्ये पण देऊन देईल. एकदा नक्की डेमो बघा, कारण मास्तरने कधीच तुमच्यासमोर लाईव्ह ॲप्टी रिझनिंग घेतली नाहीये, पण अटेम्प्ट नक्की खूप चांगला केलाय. कारण बाळांनो, तुमच्याच फेजमधून मीही गेलोय. मला माहिती आहे हे टॉपिक कसे केले म्हणजे थोडे प्रॉपरली लक्षात येतील आणि परीक्षेला त्याचा अटेम्प्टही जाईल. राईट आहे. मग याचा आता कोर्स बाय कसा करावा, त्याचा कोर्स बाळांनो मी ऑलरेडी हापली इंजिनला काल लॉन्च केला होता, फक्त आज प्रमोशनसाठी येतोय. क्लिअर आहे. याची प्राइस आपण ठेवली बाळांनो ₹199 फक्त. ठीक आहे. याच्यामध्ये काही जोर जबरदस्ती कोणालाच नाहीये है ना. ज्या मुलांनी मला पिंग पॉंग केलं होतं, ज्यांना आपटी 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 नाचत होती, त्यांच्यासाठी मी एक शॉर्ट आणि स्वीट फॉर्म मध्ये काहीतरी घेऊन आलोय. याचे डेमो पण तुम्हाला भेटून जातील. एकदा नक्की गो थ्रू करा. आणि हे 7 ते 8 बघा, वेळ खूप कमी आहे. ह्या वेळेत मी तेच मानतो, मी तसं तुम्हाला टेक्निकलचा जो क्रॅश कोर्स घेऊन आलो त्याच्यात पण मी तेच बिलीव्ह करतो की परीक्षेसाठीच्या गोष्टी जर योग्य वेळेत प्रॅक्टिस करून घेतल्या ना, तर गोष्टी खूप सिंपल आणि आयुष्य पण सिंपल होऊन जातं जास्त डेप्थ मध्ये. कारण आपण बँकिंग लेवल, मी असं बोलत नाही की बँकिंग लेवलचं प्रिपरेशन करू नका. ऑब्व्हियसली IBPS पेपर कंडक्ट करते, तर आपण तिकडे बघितलं पाहिजे. पण माझा मेन फोकस जो 110 मार्क्स आहे टेक्निकलचा तिकडे, राईट आहे. मला तिकडे मॅक्झिमम स्कोर करायचा आहे. इकडे मला फक्त प्रत्येक सेक्शनला एक न्याय द्यायचा आहे. हा गोष्ट अंडरलाईन करा. न्याय देणं म्हणजेच काय? आउट ऑफ 10 6 ते 7 मार्क्स जे महाराष्ट्र. तिकडे रिझनिंग मध्ये पण 20 पैकी तुमचे जरी 10-12 मार्क्स जरी तुम्ही घेतले ना, तरी भरपूर ते येऊन जातात. मिसिंग नंबर वगैरे लॉजिक थोडं डेव्हलप, इकडून काहीच होत नाही, इकडून काहीच कुठे करता येत नाही. हे एक तर येतंय, नाही तर नाही येते. म्हणून फक्त ऍप्टी करता घेऊन आलोय. वेळ कमी आहे आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी प्लीज आजच बाय करून घ्या, कारण नंतर घेऊन फायदा नाही. का सांगतो? जर तुमचे एक एक दोन दिवस परीक्षेला बाकी, मग काहीच करून घेणार. ठीक आहे. आजचा वेळ दररोज एक एक तास जरी दिला आणि 1-2 तास तरी पण हे विषय आरामात उरकून जातात. क्लिअर आहे. आणि बाय करण्यासाठी काय करावं लागेल? तर जर कोर्स बाय करायचा असेल तर कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि तुम्हाला याच्या पलीकडे एक आपली इंजिनिअरिंग म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, है ना. आपली इंजिनिअरिंग, है ना. हे ऍप्लिकेशन बाय करू, हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला महाट्रान्सको ई, है ना, स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला महाट्रान्सको ई जनरल ऍप्टिट्यूडचा कोर्स भेटून जाईल. राईट आहे. तरी तुमचे काही कन्सर्न असतील, डाऊट्स असतील, है ना, तर तुम्हाला 91, दिसतोय का रे? दिसतोय 9158685634 या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात. तुमचे डाऊट्स मी नक्की सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेल. आय होप बाळांनो ही स्ट्रॅटेजी नक्की वर्क करेल. राईट आहे. जर तुम्हाला तरी पण वाटत असेल की मला आणखी डेप मध्ये जायचंय, मला बँकिंग लेवलला जायचंय, तर मग हा कोर्स तुमच्यासाठी बिलकुल नाहीये. महाट्रान्सको मध्ये, है ना, किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये बऱ्यापैकी तुमचे क्वेश्चन्स आरामात उडवून देणारा हा सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगितलंय प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स कसे सोडवायचे ते. दॅट्स इट. याच्या पलीकडे काहीच नाहीये. चला बाळांनो, राईट आहे. याच पॉझिटिव्ह मूडला, है ना, मला वाटतं तुम्हाला हेल्प होईल अशी मी होप्स करतो. आणि इथं व्हिडिओला मी पूर्णविराम देतो. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, है ना, जर काही नवीन अपडेट असली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. अभ्यास करत राहा. वेळ कमी आहे, टाइमपास करू नका. जितकं डेली प्रॅक्टिस करताय तितकी प्रॅक्टिस का करता बाळांनो. राईट आहे. चला बाळांनो, सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय.